हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर कसे आहात सर्वजण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर चला, ही जी पूजा आहे ती सोमवारची आहे आणि दोन्ही वेळेची पूजा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तसेच पूजेची थाळी प्रसादसुद्धा मी शेअर केलेला आहे. तर त्यासाठी ह्या वेळेस जास्त डीपली पूजा वगैरे तुमच्याशी काही मी शेअर नाही करणार आहे, पण पूजा करत करत थोडंसं तुम्हाला बोलणार आहे. तर चला, जी मला माहिती असते ती मी थोडीशी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते. जे तुम्हाला चुकीचं वाटतं आहे ते तुम्ही नक्कीच सोडून द्या किंवा मला सांगत जा. माझं जे चुकत आहे ते तुम्ही मला नक्कीच सांगत जा, आणि जे बरोबर असं ते आपल्या शिवशंकराच्या चरणी आपली सेवा म्हणून अर्पण करत जाईल. तर चला, मी काय केलेलं आहे म्हणजे आता दोन्ही वेळेस पूजा तर आपल्याला शेअर केलेली आहे. आता काही जी भाग आहेत जे अध्यात्माचे, जे अध्यात्माविषयी जे आपण ऐकतो ते प्रत्येकालाच पटेल असं नसतं आहे. कारण काय असतं, प्रत्येकजण आपापल्या बुद्धीने आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपले कामं करत असतो. आपले विचार आपापल्या पद्धतीनं करत असतो. जसं आपल्याला पटेल तसंच. कोणी वैज्ञानिक दृष्टीने विचार करतो तर कोणी आध्यात्मिक दृष्टीने विचार करतो. तर चला, असो काही का असे ना, प्रत्येकजण जो तो आपापल्या जागी बरोबरच असतो असं काही नसते. आणि काही गोष्टी आपण जेवढ्या आपण काय म्हणतो कित्येक वेळेस जे आपण वाचतो ना, तर वाचत वाचत फाटे फोडतो असं सुद्धा बऱ्याच वेळेस होतं. आणि जशा आपल्याला गोष्टी माहीत होतील ना तसं त्याला प्रश्न जास्त निर्माण होतात, फाटे अधिक फुटतात, हे पण आपल्याला माहीत आहे. तर चला, असो काही का असे ना, चला आजच्या सोमवारच्या पूजेमध्ये मी धोत्रा जो आहे ना तो हळदीत बुडवून वाहिलेला आहे. असं म्हणतात लक्ष्मी प्राप्तीसाठी धोत्रा हा हळदीत बुडून किंवा हळद त्यावरती टाकून वाहिलेला चांगला असतो. तर चला, मी वाहिलेला आहे, मला भेटलेला आहे. तर म्हटलं सोमवार पण आहे आणि धोत्रा असा विशेष पूजेसाठीच पूजेमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. जो की शिवरात्री असेल, प्रदोष असेल किंवा आपली सोमवती अमावस्या किंवा आपली एखाद्या विशेष व्रताच्या विशेष दिवशी ज्यावेळेस आपण पूजा करतो ना त्यावेळेसच्या पूजेमध्ये धोत्रा हा वापरला जातो. आणि असा डेली काही वापरावा असं त्याचं काही हे नाही आहे, पण आवर्जून खूप महत्त्वाच्या दिवशी आणि विशेष दिवशी असं जेव्हा आपण म्हणतो ना त्या दिवशी धोत्रा पूजेमध्ये ठेवला पाहिजे. तर धोत्रासुद्धा विविध प्रकारचे पद्धतीने वाहणे आणि विविध प्रकारच्या याने त्याचं अधिक महत्त्व वेगवेगळं आहे. तर मी तुम्हाला थोडंसं म्हणजे आता आपण नेहमीच ऐकत आहोत शिवस्तुतीचं महत्त्व काय आहे. शिवस्तुती जेवढी आपण करू तेवढं महत्त्व तिचं आहे आणि तेवढं हे आहे म्हणजे फळ त्याचं आहे. तसंच शिवनिंदा जो आपण करतो ना त्याचं मात्र प्रायश्चित्त नाही आहे. ते कसं काय, तर आपण कसं म्हणतो प्रत्येक वेळेस चूक केल्यावर चुकीला प्रायश्चित्त आपण करू शकतो. एखाद्या वेळेस आपण सहज बोलून जातो, हो बाबा माझ्याकडून ही चूक झालेली आहे, पण ह्या चुकीची शिक्षा म्हणून मी हे करू शकतो. पण शिवनिंदेला प्रायश्चित्त नाही असं सांगितलेलं आहे. शिवनिंदेविषयी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते मी ऐकलेल्या आहेत. आता कळत नकळत मी आता तेच बोलले तुम्हाला की काय होतं, आपण फाटे फोडत जातो प्रत्येक गोष्टीला. चला आपण हे करतो तर हे असंच का, ते करतो तर ते तसंच का. पण जसं माहीत आहे तसं सरळ न करण्याविषयी त्यालासुद्धा अनेक गोष्टी आपण फाटे फोडत जातो आणि विचारत जातो. तर चला, असो मला जास्त काही माहिती नाही, जास्त काही मी बोलणार नाही आहे. पण एक शिवनिंदेला प्रायश्चित्त नाही हे मी ऐकलेलं आहे, थोडंसं मला माहीत आहे, म्हणून मी त्याविषयी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला पटलं तर तुम्ही नक्कीच म्हणजे त्या गोष्टीवर काही विचार करा, तुम्हाला करावासा वाटला तर. नाही पटलं तर सोडून द्या. तर मी असं ऐकलेलं आहे की शिवनिंदेला हे नाही आहे, प्रायश्चित्त नाही. तर शिवनिंदा म्हणजे महादेवाला कुठल्याही बाबतीत आपण नावं ठेवणं, ती एक आपली शिवनिंदा होते. जसं आपण एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीवरून जेच करतो ती एक त्याची निंदा झाली. तशीच महादेवालासुद्धा कुठल्याही वस्तूवरून कुठल्याही गोष्टीवरून आपल्याला जर त्याची पूजा करणं होत नाही, आपल्याला त्याची सेवा करणं होत नाही, तर आपण त्याला नावे जरी ठेवू नये असं आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला कुणाचं काही चांगलं करणं होत नाही
त्यावेळेस कुणाला नावे ठेवू नये. असं आपण जसं बोलतो ना, तसंच आहे शिवनंदीचं सुद्धा. दुसरं जे आहे ते म्हणजे शिवभक्ताला सुद्धा कुठल्याही गोष्टीवरून नावे ठेवू नये, ते सुद्धा देवाला मान्य नाही आहे. हे मी शिवपुराणामध्येच ऐकलेलं आहे एका कथेमध्ये, आणि तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक शिवनिंदा, दुसरी शिवभक्ताविषयी केलेली निंदा हीही देवाला मान्य नाही. तसेच आजकाल बऱ्यापैकी काय चाललेलं आहे, प्रत्येक मंदिरामध्ये आपण दान करतो, प्रत्येक ह्याच्याविषयी देवाच्या नावाने पण देणगी दिली जाते. तर ती जी देणगी आहे ती कुठल्याही देवाची असू द्या, ती आपण देवासाठी म्हणून ज्यावेळेस स्वीकारतो, घेतो, मागतो, तसेच कुठेतरी त्याच्या नावाने आपण हे करतो, बाबा की मला ही भिक्षा मागून म्हणा किंवा ही आलेली देणगी मला देवाच्या नावाने खर्च करायची आहे. तर आपण ते न करता आपण स्वतःच्या कुटुंबासाठी जर ती खर्च केली, स्वतःसाठी जर आपण खर्च केली, तर ती सुद्धा देवाला मान्य नाही. तरी शिवपुराणामध्ये ह्या 3 गोष्टीला कुठलंही प्रायश्चित्त नाही असं सांगितलेलं आहे. ते मी ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेस, पण माझ्या आज लक्षात आलं म्हणून मी तुमच्याशी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बऱ्याच वेळेस बोलतो ना की काय, आपण कितीही चांगलं कर्म करतो, चांगलं कार्य करतो, तरी आपल्या मागे दुःख आपल्या वाट्याला काय येतं. तर बऱ्याच वेळेस कळत नकळत पाप करता करता पुण्य होतं आणि पुण्य करता करता पाप होतं म्हणतात. ते असंच कुठंतरी आपल्याकडून होतं, तर त्यामधून सुद्धा आपले कर्मफळ आपल्याला उलटं भेटतं. तर चला असो, ही थोडीशीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक शेअर करा, नाही आवडली तर इग्नोर करा. आणि ही आपली छोटीशी पूजा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे, आणि पूजा करत करत थोडंसं आपल्या शिवशंकराविषयी बोललेले आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ काही डेली एका टायमिंगमध्ये नसतात आणि डेली येतीलच असं काही नसतं आहे. मी प्रयत्न तर करते, पण कधी संध्याकाळी येतात, कधी सकाळी येतात, कधी अर्ध्या रात्रीसुद्धा मी शेअर करते. कारण व्हिडिओ जर एडिट झालेला असेल, एखाद्या वेळेस नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर तो राहून जातो. ज्यावेळेस नेटवर्क भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला शेअर करते. कारण जे आपल्याला नेटवर्क आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कधी कधी अवेलेबल नसतं, त्यामुळे सुद्धा व्हिडिओ आपले लेट होतात. तर चला असो, थोडीशी झालेली सेवा मी शिवचरणी अर्पण करते आणि आपल्या व्हिडिओचा एंड करते. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.